नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण म्हणजे रिॲक्शनचा रेट बघतो आहोत. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन. त्याच्यापैकी 3 फॅक्टर आपले बघून झालेले होते. एक म्हणजे नेचर ऑफ द रिॲक्टंट, दुसरा होता साईज ऑफ द पार्टिकल ऑफ द रिॲक्टंट्स आणि तिसरा होता कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट्स. आता चौथा जो फॅक्टर आहे आपण काय बघतो आहोत, रेट ऑफ अ रिॲक्शन, त्याच्यावर अफेक्ट करणारे फॅक्टर्स. रेट ऑफ रिॲक्शन 3 फॅक्टर आपले बघून झाले. चौथा जो फॅक्टर आहे तो म्हणजे टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. टेम्परेचर ऑफ रिॲक्शन साधी गोष्ट आहे, आपल्याला सुद्धा माहिती आहे. जर आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन जर बघितली, डिकम्पोजिशन रिॲक्शन मीन्स व्हॉट? द रिॲक्शन इन विच रिॲक्टंट इज 1 बट प्रॉडक्ट्स आर मोर दॅन 2 or 3. त्याला आपण म्हणतो डिकम्पोजिशन रिॲक्शन. म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट आहे, याचं डिकम्पोजिशन आपण केलं. कशामध्ये केलं? कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड गॅस. या रिॲक्शनला आपण हीट दिली होती. याला जर आपण हीट दिली नसती तर कॅल्शियम कार्बोनेट आपण ठेवलेलं आहे घरामध्ये, तुमच्या चॉक पावडर आहे, त्याला तुम्ही काहीही केलं तरी त्याच्यापासून कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 गॅस तयार होईल का? नाही तयार होणार. म्हणजेच आपण ह्याला हीट दिल्यानंतर ही रिॲक्शन होते, पण आपण हीट जर नाही दिली तर रिॲक्शन होत नाही. म्हणजेच आपण रिॲक्टंट्सला जर हीट दिली तर ती रिॲक्शन ही फास्ट होते. घरामध्ये तुम्हाला लाईम म्हणजे कुठला पण शुगर डिझॉल्व करायची आहे. इफ यू हॅव टू डिझॉल्व द शुगर इन टू द वॉटर. इफ यू बॉईल द वॉटर then you observe that sugar is quickly dissolved into the water. But if you do not boil the water, then for dissolution of sugar it takes a time. जर तुम्हाला पाण्यामध्ये शुगर जर मिक्स करायची असेल, जर तुम्ही टेम्परेचर दिलं तर ते फास्ट रिॲक्शन होईल. टेम्परेचर नाही दिलं तर ती स्लो रिॲक्शन होईल. म्हणजेच रेट ऑफ अ रिॲक्शन डिपेंड्स ऑन द temperature of the reaction, that is rate of reaction is directly proportional to the temperature of the reaction. आपल्याला सोप्या भाषेमध्ये सांगता येईल, rate of reaction is directly proportional to the temperature of a रिॲक्शन. जेवढं टेम्परेचर जास्त असेल तेवढा रिॲक्शनचा रेट हा जास्त असेल. जेवढं टेम्परेचर कमी असेल तेवढा रिॲक्शनचा रेट हा कमी असेल. हा झाला चौथा फॅक्टर. इन्क्रीजिंग द टेम्परेचर रेट ऑफ द रिॲक्शन ऑल्सो इन्क्रीजेस. डिक्रीजिंग द टेम्परेचर रेट ऑफ रिॲक्शन ऑल्सो डिक्रीजेस. हा फोर्थ फॅक्टर झाला. आता आपण फिफ्थ पण महत्त्वाचा फॅक्टर जो आहे तो आपण बघणार आहोत, तो म्हणजे कॅटॅलिस्ट. 5 नंबरचा फॅक्टर आहे, दॅट इज कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट म्हणजे काय? तुम्हाला डेफिनेशन माहिती आहे. अ सबस्टन्स विच डूज नॉट टेक पार्ट इन अ केमिकल रिॲक्शन बट इन्क्रीजेस द स्पीड ऑफ द रिॲक्शन. म्हणजेच द सबस्टन्स in whose presence the rate of chemical reaction increases or changes without causing any chemical change to it. म्हणजे त्या सबस्टन्सच्या प्रेझेंटीमुळे त्या रिॲक्शनचा रेट वाढतो, पण त्या सबस्टन्सवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. अशा सबस्टन्सला काय म्हणायचं? कॅटॅलिस्ट म्हणायचं. सच सबस्टन्स इज कॉल्ड ॲज अ कॅटॅलिस्ट. फक्त त्याची प्रेझेंटी महत्त्वाची असते. ती प्रेझेंटी जर असेल तर आपल्याला काय मिळतं, म्हणजे रिॲक्शनचा जो रेट आहे तो फास्ट होतो. कॅटॅलिस्ट म्हणजे काय? डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे. अ सबस्टन्स विच डू नॉट टेक पार्ट इन अ केमिकल रिॲक्शन बट ड्यू टू प्रेझेन्स ऑफ विच द रेट ऑफ द रिॲक्शन इन्क्रीजेस इज कॉल्ड ॲज अ कॅटॅलिस्ट. कोणते कॅटॅलिस्ट तुम्हाला माहिती आहेत? सगळ्यात महत्त्वाचा कॅटॅलिस्ट आहे MnO2. MnO2 मीन्स मॅंगनीज डायऑक्साईड.
हा 1 नंबरचा कॅटलिस्ट आहे. कशासाठी याला वापरतात? फॉर द प्रिपरेशन ऑफ ऑक्सिजन इन द लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये ऑक्सिजन जर आपल्याला प्रिपेअर करायचा असेल, कशापासून आपण प्रिपेअर करतो लॅबोरेटरीमध्ये ऑक्सिजन? 8वीला तुम्ही रिॲक्शन पाहिली होती. पोटॅशियम क्लोरेट, त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला KClO3. ह्या पोटॅशियम क्लोरेटला जर आपण हीट जर दिली तर त्याच्यापासून पोटॅशियम क्लोराईड प्लस लार्ज अमाऊंटमध्ये म्हणजे 3 मोलिक्युल्स तयार होतात ऑक्सिजनचे. पोटॅशियम क्लोराईड आणि प्लस ऑक्सिजन गॅस तयार होतो. हे काय आहे? पोटॅशियम क्लोरेट आहे. त्याला आपल्याला हीट द्यायची आहे. पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही कॅटलिस्ट, कोणता कॅटलिस्ट वापरायचा आपल्याला? MnO2 हा ब्लॅक कलरचा जर कॅटलिस्ट जर आपण यूज केला तर आपल्याला ही रिॲक्शन फास्टमध्ये होते. MnO2 काय आहे? कॅटलिस्ट आहे. पोटॅशियम आपल्याला जर लॅबोरेटरीमध्ये ऑक्सिजन प्रिपेअर करायचा असेल विथ द हेल्प ऑफ पोटॅशियम क्लोरेट, त्याला हीट दिल्यानंतर, तर इफ वी यूज द कॅटलिस्ट MnO2 देन द रिॲक्शन गोज ऑन फास्ट. जर आपल्याला कोणती पण रिडक्शन रिॲक्शन जर करायची असेल तर त्या रिडक्शन रिॲक्शनसाठी रेड्युसिंग एजंट वापरायचा. तो रेड्युसिंग एजंटसुद्धा काय असतो? कॅटलिस्ट असतो. जर आपल्याला ऑक्सिडेशन रिॲक्शन जर करायची असेल तर ऑक्सिडायझिंग एजंट वापरायचा. ऑक्सिडायझिंग एजंटसुद्धा हा काय असतो? कॅटलिस्ट असतो. मग रेड्युसिंग एजंट कोणकोणते आहेत? कार्बन आहे. कार्बन हा सगळ्यात महत्त्वाचा रेड्युसिंग एजंट आहे. त्याच्यानंतर निकेल कॅटलिस्ट आहे. झिंक, अमाल्गम अँड मर्क्युरी हा सुद्धा एक कॅटलिस्ट आहे. ऑक्सिडायझिंग एजंट कोणकोणते आहेत? पोटॅशियम परमॅंगनेट KMnO4 हा सगळ्यात महत्त्वाचा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आता आपण वरच्या रिॲक्शनमध्ये बघितला MnO2, मॅंगनीज डायऑक्साईड हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हे सगळे काय आहेत? दीज आर ऑल ॲज अ कॅटलिस्ट. फक्त आपल्याला कोणती रिॲक्शन घडवून आणायची आहे त्याच्यावर आपण त्यांना नावं दिले आहेत. जर रिडक्शन रिॲक्शन जर असेल तर रेड्युसिंग एजंट, जर ऑक्सिडेशन रिॲक्शन असेल तर ऑक्सिडायझिंग एजंट. हे आपले महत्त्वाचे कॅटलिस्ट आहेत. मग कॅटलिस्ट म्हणजे काय? द सबस्टन्स विच डू नॉट टेक पार्ट इन अ केमिकल रिॲक्शन बट ड्यू टू प्रेझन्स ऑफ विच द रेट ऑफ द रिॲक्शन इन्क्रीजेस इज कॉल्ड ॲज अ कॅटलिस्ट. त्याला काय म्हणायचं? कॅटलिस्ट म्हणायचं. हे झाले रेट ऑफ रिॲक्शनचे 5 महत्त्वाचे फॅक्टर.